Hello everyone, welcome in this ICT Trainer YouTube channel. In the last video, I have shown the information about how can we display grade of any students of that particular marks. Now, today we are going to see that how can we make addition of these all the subjects, means total of the subject marks and the percentage of that particular students. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की एखाद्या स्टुडंटला सगळ्या सब्जेक्टमध्ये जे काही मार्क्स मिळाले आहेत त्याची टोटल आणि आलेल्या टोटलवरून त्याचे पर्सेंटेज आपण एक्सेलमध्ये कसे डिस्प्ले करू शकतो हे आज आपण पाहणार आहे. आता हा स्टुडंट टेबल मी ऑलरेडी टाईप केलेला आहे आणि त्या पर्टिक्युलर स्टुडंटचे इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, मराठी, SST अँड हिंदी या सर्व सब्जेक्टचे मार्क्स मी या एक्सेल टेबलमध्ये टाईप केलेले आहेत. आता सर्व स्टुडंटचा रिझल्ट जर आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर एखाद्या स्टुडंट्सना टोटल मार्क्स किती मिळाले किंवा त्या स्टुडंटला किती पर्सेंटेज मिळाले हे जर दाखवायचं असेल तर या एक्सेलमध्ये आपण अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने स्टुडंटचा रिझल्ट जनरेट करू शकतो. आणि अगदी इझी मेथडने मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आपण कशा पद्धतीने ऑल सब्जेक्ट्स जे मार्क्स आहेत त्या मार्क्सची आपण टोटल कशी टॅली करूयात आणि त्या टोटलमधून आपण नंतर मिळालेल्या टोटलवरून पर्सेंटेज कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो किंवा पर्सेंटेज कशा पद्धतीने टॅली करू शकतो हे आज आपण पाहूयात. प्रथम आपण या स्टुडंटचे टोटल्स काउंट करूयात, मीन टोटल नंबर ऑफ मार्क्स. मग डबल क्लिक या सेलमध्ये मी केलेला आहे आणि इक्वल टू साईन टाईप करते. इक्वल टू साईन टाईप केल्यानंतर एक तर फर्स्ट मेथड अशी आहे की तुम्ही 1 बाय 1 म्हणजे एकदा हा सेल इंग्लिशचे मार्क्स सिलेक्ट करून कीबोर्डवरून प्लस साईन एंटर करा. फर्स्ट मेथड सांगते आणि नंतर मी तुम्हाला सेकंड मेथडही सांगते की डिरेक्टली तुम्ही ऑटोसमचा ऑप्शन करून कशा पद्धतीने डिरेक्टली ॲडिशन डिस्प्ले करू शकता. नंतर 91 या सायन्स मार्क्सवरती क्लिक करा, प्लस साईन ॲड करा कीबोर्डवरून. नंतर 95 अगेन एंटर प्लस साईन फ्रॉम द कीबोर्ड, अगेन 90 ॲड प्लस साईन, 89 प्लस 85 आणि आता तुम्ही एंटर की प्रेस करा. एंटर की प्रेस केल्याबरोबर तुम्हाला इथे त्या स्टुडंट्सचे टोटल मार्क्स ऑफ ऑल सब्जेक्टची मिळून जी काही टोटल आहे ती या टोटल कॉलममध्ये आपल्याला दिसून येते. मी याची साईज वाढवते फॉर्मॅट पेंटरचा यूज करून. येस, आता ही तुम्ही डिरेक्टली तुमचा माऊस पॉइंटर राईट साईडच्या बॉटम कॉर्नरवरती माऊस पॉइंटर ठेवायचा आहे. ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि तो फक्त लास्ट स्टुडंटपर्यंत ड्रॅग करा. डिरेक्टली रिमेनिंग ऑल स्टुडंट्स जे आहेत त्या सगळ्या स्टुडंट्सचे मार्क्स टॅली होऊन टोटल कॉलममध्ये त्याचे ऑल टोटल आपल्याला दिसून येते. आता ही झाली फर्स्ट मेथड, म्हणजे 1 बाय 1 एक सब्जेक्टचे मार्क्स सिलेक्ट करायचे आणि प्लस साईन ॲड करत राहायचं आणि एंटर करायचं. आता मी तुम्हाला दुसरी मेथड सांगते. मी हे 538 मार्क्स डिलीट करते. आता बाय युजिंग ऑटोसम ऑप्शन या टोटल सेलमध्ये फक्त क्लिक केले. आता मी पूर्ण सगळे मार्क्स सिलेक्ट करते टिल 85, फक्त एका स्टुडंटचे अनय चावलाचे मी सगळ्या सब्जेक्टचे मार्क्स तो जो रो आहे ती सिलेक्ट केलेली आहे आणि इथे ऑटोसम ऑप्शन आहे. या ऑटोसमवरती मी क्लिक करते आणि फर्स्ट ऑप्शन आहे सम. आता या समवरती मी क्लिक केल्यानंतर हे पहा डायरेक्ट सम तुम्हाला इथे डिस्प्ले होते. पुन्हा एकदा दाखवते मी, डिलीट. माझा कर्सर, माझा पॉइंटर मी हा टोटलच्या खालचा सेल सिलेक्ट केलेला आहे. आता सगळे मार्क्स मी सिलेक्ट करते 88, 91, 95, 90 आणि 89, 85. फर्स्ट स्टुडंटचे सगळ्या सब्जेक्टचे मार्क्स लिहिलेले जी रो आहे ती रो मी सिलेक्ट केलेली आहे. आता इथे या होम टॅबमध्ये सेल्सच्या पुढे या एडिटिंग ग्रुपमध्ये ऑटोसम ऑप्शन आहे. त्या डाऊन ॲरोवरती मी क्लिक केल्यानंतर या लिस्टमधून सम हा ऑप्शन मी सिलेक्ट करते. सम ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर
538 ही टोटल आहे सर्व सब्जेक्टची, ती या टोटल सेलमध्ये डिस्प्ले झालेली आहे. त्याच पद्धतीने आता सेम माऊस पॉइंटर राईट बॉटम कॉर्नरवरती ठेवायचा. जेव्हा तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेला लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि तो ड्रॅग करा लास्ट स्टुडंट्सच्या रोल नंबरपर्यंत. हे पहा, आपल्या मनाने टोटल इथे डिस्प्ले झालेली आहे. आता हे झालं टोटल. म्हणजे एकतर तुम्ही ऑटोसमचा यूज करून टोटल टॅली करू शकता किंवा 1 बाय 1 प्रत्येक स्टुडंटचे प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स सिलेक्ट करून प्लस साईन ॲड करत राहायचं अल्टरनेट आणि शेवटी एंटर की प्रेस केल्याबरोबर सगळ्या स्टुडंट्सचे मार्क्स टोटल त्या सेलमध्ये डिस्प्ले होतील. आता पर्सेंटेज कसे काउंट करायचे, तर हे पहा, सगळे मार्क्स हे आहेत आउट ऑफ 100. म्हणजे 100पैकी तुम्हाला किंवा त्या स्टुडंट्सना किती मार्क्स आहेत ते एकतर कन्सिडर केलेलं आहे की 100पैकी. ठीक आहे, मग टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, मराठी, SST, हिंदी. टोटल 6 सब्जेक्ट आहेत. म्हणजे 600पैकी तुम्हाला पर्सेंटेज काढावे लागतील. म्हणजे एका सब्जेक्टसाठी 100 मार्क्स, 6 सब्जेक्टचे झाले 600 मार्क्स. आता आपण पर्सेंटेज काउंट करूया. तिथे बरोबर फर्स्ट स्टुडंटच्या पर्सेंटेज कॉलमच्या फर्स्ट सेलमध्ये इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इक्वल टू साईन टाईप करा. कारण मी प्रत्येक वेळेला सांगत असते, ज्या वेळेला आपण एखादा फॉर्म्युला सेट करत असतो एक्सेलमध्ये त्यावेळेला इक्वल टू साईन हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून विदाऊट इक्वल टू साईन आपला फॉर्म्युला कधीही सेट होत नाही किंवा आपल्याला कधीही ॲन्सर मिळत नाही. आता पर्सेंटेजसाठी सुद्धा मी इक्वल टू साईन टाईप केलेला आहे. त्याच्यानंतर टोटल 538 या सेलवरती तुम्ही क्लिक करा. का, तर तुम्हाला या टोटलवरून त्या स्टुडंटचे मार्क्स डिस्प्ले करायचे आहेत. मग मी ज्यावेळेला हा टोटल 538 या सेलवरती क्लिक करते त्यावेळेला इथे बाय डिफॉल्ट H2 हा सेल ॲड्रेस डिस्प्ले होतोय. म्हणजे H2 म्हणजे काय, तर H हा कॉलम आहे आणि 2 हा रो आहे. म्हणजे 538 याचा सेल ॲड्रेस आहे H2. हा बाय डिफॉल्ट इथे डिस्प्ले झालेला आहे. H2 इंटू, आता इंटू काय करायचं, सॉरी, H2 डिवायडेड बाय किती आहेत आपले सब्जेक्ट, 6. येस, 6 सब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर आपण त्याला इंटू 100 करूयात आणि एंटर. इथे हे चुकलेलं आहे. का, तर प्रत्येकजण असे मिस्टेक करतात की 6 सब्जेक्ट आहे म्हणजे 6 घ्यायचं की काय, तर असं नाही आहे. आपण 6 सब्जेक्ट असेल तर 6 नाही घ्यायचं, तर 600 हा नंबर घ्यायचा आहे. इक्वल टू साईन हा सेल 538 डिवायडेड बाय 600 इंटू 100. कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहेत आणि एका सब्जेक्टचे मार्क्स आहेत 100. आणि एंटर. हे पहा 89.66 हे झाले रोल नंबर 1 जो अनय चावला आहे त्याचे पर्सेंटेज. आणि हे पर्सेंटेज सेम आपण खाली आपला माऊस पॉइंटर राईट हँड साईडला बॉटम कॉर्नरवरती ठेवायचा आणि माऊस पॉइंटर होल्ड डाऊन करून शेवटी ड्रॅग करायचा. रिमेनिंग स्टुडंट्सचे जे काही मार्क्स आहेत ते आपल्याला इथे पर्सेंटेज इथे दिसते. पुन्हा एकदा मी फॉर्मॅट पेंटर यूज करून याची साईज अँड अप्लाय करते कलर. ओके, मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला की पर्सेंटेज कसे काढायचे. आणि त्याचबरोबर मी असंही सांगते तुम्हाला की आपण एखादी व्हॅल्यू राऊंडअप कशा पद्धतीने करू शकतो. राऊंडअपसाठी मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच तयार करेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला राऊंडअप सांगेन. मी आत्ता फक्त पर्सेंटेज हा ऑप्शन रिपीट करते. सो जे काही पर्सेंटेज आलेले आहेत ते मी पुन्हा एकदा डिलीट करते. आता या फर्स्ट सेलमध्ये आपल्याला अनय चावलाचे पर्सेंटेज डिस्प्ले झाले पाहिजेत. म्हणून फर्स्ट मी इक्वल टू साईन टाईप करते. नंतर 538 तुम्ही एकतर या सेलवरती क्लिक करा किंवा डिरेक्टली H2 हे टाईप केलं तरी चालेल. 538 टोटल मार्क्स 538 डिवायडेड बाय 600. कारण 6 सब्जेक्ट आहेत आणि एका सब्जेक्टसाठी 100 मार्क्स आहेत म्हणून 6 सब्जेक्टसाठी झाले 600. आणि त्याला इंटू 100 करूया पर्सेंटेजसाठी 100. आणि प्रेस करते मी एंटर की. एंटर की प्रेस केल्याबरोबर
इथे या स्टुडंट्सचे पर्सेंटेज डिस्प्ले झालेले आहेत. आणि नेक्स्ट राहिलेल्या सर्व मुलांचे पर्सेंटेज आपल्याला डिस्प्ले करायचे असतील तर पुन्हा तोच फॉर्म्युला सेट करायची गरज नाही आहे. फक्त फर्स्ट सेल जिथे पर्सेंटेज डिस्प्ले झालेले आहेत फर्स्ट स्टुडंटचे त्या सेलवरती क्लिक करून तुमचा माऊस पॉइंटर राईट बॉटम कॉर्नरवरती ठेवा. ज्या वेळेला तुमचा माऊस पॉइंटर प्लस साईनमध्ये कन्वर्ट होईल, नॉर्मल प्लस साईन विदाउट ॲरो, त्यावेळेला तो लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करून शेवटी लास्ट स्टुडंटपर्यंत तुमचा माऊस पॉइंटर ड्रॅग करा आणि सोडून द्या. बरोबर इथे प्रत्येक स्टुडंटचे पर्सेंटेज त्या सेलमध्ये डिस्प्ले होतील. तर हे झालं आहे आज आपल्या स्टुडंट रिझल्टबद्दल. म्हणजे आज मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण एखाद्या स्टुडंटचे मार्क्स टाईप केल्यानंतर त्याची टोटल कशा पद्धतीने टॅली करू शकतो, ॲज वेल ॲज त्या आलेल्या टोटलवरून आपण कशा पद्धतीने पर्सेंटेज काढू शकतो विदाउट टेकिंग कॅल्क्युलेशन. सेम असा एक छोटासा टेबल तुम्ही तुमच्या घरच्या PCवरती एक्सेलमध्ये तयार करा आणि ॲज अ प्रॅक्टिस म्हणून 20 पैकी मार्क्स द्या किंवा 50 पैकी मार्क्स द्या किंवा 10 पैकी मार्क्स द्या आणि त्या स्टुडंट्सचे टोटल काउंट करून टोटल फॉर्म्युला सेट करा आणि आलेल्या टोटलवरून त्या स्टुडंटला किती मार्क्स पडले आहेत, किती पर्सेंटेज पडले आहेत, किती पर्सेंटेज मिळाले आहेत हे तुम्ही डिस्प्ले करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.